या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, आरबीआय कडनं पेटीएमचा परवाना रद्द झालेला आहे। या क्षणाची मोठी बातमी, आरबीआय कडनं पेटीएमचा परवाना रद्द झालेला आहे। खरं तर मागील काही दिवसापासून या सगळ्या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होतं। आता आरबीआय कडनं मात्र मोठी पावलं उचलण्यात आली आहेत आणि पेटीएम पेमेंट्सचा बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आलाय। पेटीएम पेमेंट्स बँकेचा बँकिंग परवाना रद्द झालाय। पेटीएम पेमेंट्स बँकेनं ठेवीदारांच्या हिताला हानिकारक पद्धतीनं व्यवहार केलाय असं आरबीआयनं निरीक्षण नोंदवलंय। भारतीय रिझर्व्ह बँकेनं 24 एप्रिल रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेला दिलेला बँकिंग परवाना रद्द केल्याचं म्हटलंय। या क्षणाची मोठी बातमी, आरबीआय कडनं पेटीएम बँकेचा परवाना रद्द झालेला आहे। आरबीआय कडनं पेटीएम बँकेच्या व्यवहारावर ताशेरे ओढताना ही मोठी कारवाई केली आहे। मागील काही दिवसात वाढलेल्या अर्थव्यवस्थेच्या नव्या पद्धतीनुसार पेटीएम बँकेमध्ये अनेकांनी पैसे गुंतवले होते, मात्र आता पेटीएम पेमेंटचा बँकिंग परवाना रद्द झालाय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूया। आपल्यासोबत संपादक प्रसन्न जोशी सर जोडले जात आहेत। सर, काय सांगाल या सगळ्याबाबत? पेटीएम बँकेचा परवाना रद्द करण्यात आलाय, काय आहे नेमकी कारवाई? ऋषी, आपल्याला कल्पना आहे पेटीएम हे भारतातलं फोन पे, गुगल पे याच्यापेक्षाही कदाचित जास्त प्रमाणात वापरलं जाणारं ऑनलाईन पेमेंट सिस्टीम आहे आणि भारतभरातल्या अनेक ठिकाणी दुकानदारांकडे, हॉटेल्समध्ये आणि जे वेंडर्स असतात त्यांच्याकडे पेटीएम वापरलं जातं। कल्पकतेनं ते अशा प्रकारची यंत्र पण आणलेली की तुम्ही पेमेंट केल्यानंतर नीट आवाज वगैरे पण येतो, त्यामुळे ते मार्केटबरोबर राहण्याचा प्रयत्न करत असतात। मात्र याच पेटीएम कडनं ज्या पेमेंट बँकेचे लायसन्स नॉर्म्स असतात ते करण्याबाबतीत अयशस्वी ठरल्यामुळे किंवा त्यांच्याकडनं ते पुरेसं नीट करता न आल्यामुळे आरबीआयनं त्यांना आता त्यांचा लायसन्स परवाना रद्द केलेला आहे। 24 एप्रिल 2026 पासून ही अट आता लागू झालेली आहे आणि यानंतर आता पेटीएम पेमेंट्सला आता या बाबतीत पुन्हा एकदा दाद मागावी लागेल। यानंतर आता पेटीएमला तो पुन्हा लायसन्स मिळणार काय बघावं लागेल। आपल्याला कल्पना आहे पेटीएमचा शेअर जेव्हा लीज झाला होता तेव्हा सुद्धा खूप बभरा झाला होता, पण तसा त्याला पुरेसं सक्सेस मिळालं नव्हतं। इतकंच नाही तर पेटीएम अंतर्गत अनेक गोष्टींच्या बाबतीत सुद्धा वेळोवेळी वादविवाद होत होते, शंका उपस्थित केल्या जात होत्या। मात्र आरबीआय कडून पेटीएमचा हा परवाना रद्द होणं ही त्या कंपनीसाठी फार मोठी झटक्याची गोष्ट आहे आणि आता आज शुक्रवार संपलेला आहे, त्यामुळे सोमवारी पेटीएमचा शेअर सुद्धा प्रचंड खाली असेल हे सांगायला कोणी वेगळ्याची गरज नाही। नक्कीच, धन्यवाद सर या सगळ्या अपडेटबद्दल। एकूणच पाहिलं तर 2024 मध्ये जेव्हा आरबीआयनं PPBL वर गंभीर नियामक त्रुटी आढळल्यात म्हणून कारवाई केली होती, त्यावेळीपासून हा सगळा जो प्रकरण आणि कारवाईचा जो बडगा आहे तो पुढे पुढे येत होता। मात्र आता आरबीआयनं केलेली कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आरबीआयनं ही मोठी पावलं उचललेली आहेत। पेटीएम बँकेचा परवाना रद्द झालेला आहे। आता या सगळ्यातनं पेमेंटचा बँकिंग परवाना रद्द झाल्यामुळे त्याचे नेमके परिणाम काय असतील यावरही लक्ष ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण